एष सुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार दुसरा अधिकार आपला सुरू आहे। आणि या अधिकारामध्ये काल आपण पाहिलं की आत्मा हा द्रव्य कर्माचा करता कधीही असू शकत नाही। आत्मा स्वतःच्या अशुद्ध उपादानगत योग्यतेने आणि कर्माच्या निमित्ताने भाव कर्माचा करता तर होऊ शकतो, परंतु द्रव्य कर्माचा करता कुणीही नाही, आत्मा नाही। मग द्रव्य कर्माचा करता कोण हा प्रश्न उपस्थित होतो आणि द्रव्य कर्माचा करता ती स्वयं कर्माणवर्गणा जी कर्मरूप परिणत झालेली आहे ती आहे। हे आपण काल समाधान बघितलं। जीवाला पुद्गल कर्म रागादी विभाव करायला समर्थ नाही, किंवा कर्माचा उदय आला आणि जीव रागी द्वेषी बनलाच पाहिजे अशाही आत्मा पराधीन नाही। आत्मा जो राग द्वेष संयुक्त बनतो, भाव कर्म करतो, ही त्याची स्वाधीन गोष्ट आहे। तो पराशी लक्ष एकाकार करतो, परामध्ये ममत्व बुद्धी करतो आणि म्हणून राग द्वेष जीवनात होतात। ही गोष्ट आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण अशी आचार्यांनी या ठिकाणी सांगितले आहे। जे आम्ही निरंतर कर्मावर दोषारोपण करतो, हे कर्मावरचं दोषारोपण सोडून आम्हाला स्वतःच्या चुकीला स्वीकारायची प्रायमरी तयारी आमच्या जीवनात आम्हाला करणं अनिवार्य आहे। निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने बघितलं, निमित्त नैमित्तिक संबंध परत पहा, दोन द्रव्यांच्या दोन वर्तमान पर्यायीचा संबंध असतो। आणि त्या निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने बघितलं तर भाव कर्माचा करता पौद्गलिक कर्म म्हणजे द्रव्य कर्माचा उदय असं या ठिकाणी निमित्ताच्या प्रधानतेने म्हणता येऊ शकतं। आणि द्रव्य कर्माचा करता जीव आहे असंही निमित्त नैमित्तिक संबंधाने म्हणता येतं। हे उपचरित कथन आहे। उपचरित कथन प्रयोजनाने केलं जातं, त्याच्यामधला सत्यार्थ आम्हाला समजायचंय, त्याचं प्रयोजन योग्य आहे पण त्याचा वाच्यभूत अर्थ मात्र असमीचीन असतो। ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यायची आहे। आणि आता या गाथेमध्ये आचार्य सांगतात की जीव जे काही कर्म करत आहे, परिणाम करत आहे, या सर्व परिणामांमध्ये एक जीवच तेवढं व्यापून आहे। जीवतत्वच म्हणजे चेतन तत्वच सर्व पर्यायींमध्ये व्यापून आहे। जीव आपल्या चेतनत्वाचं कधीही उल्लंघन करत नाही आणि अशा रीतीने हा चेतनेमध्ये आहे। आणि ही चेतना तीन तऱ्हेची आगमात वर्णित आहे। एक ज्ञान चेतना, दुसरी कर्म चेतना आणि तिसरी कर्मफल चेतना। याचं विस्तृत वर्णन आपण ही गाथा झाल्यानंतर बघणार आहोत। ज्ञान चेतना कशाला म्हणायची, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना, आणि वेगवेगळ्या आगमामध्ये कोणकोणत्या अपेक्षेने ही चेतना कशी लावलेली आहे हेही आपण बघू, पण या गाथेनंतर। पहिल्यांदा ही अगदी साधी गाथा आहे,
या गाथेमध्ये आचार्यांना हे प्रतिपादन करायचं आहे की कर्म म्हणजे काय. तर जे जीवाकर्मी प्रतिसमय केलं जातं त्याला या ठिकाणी कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे जीवाची जी परिणती होते प्रतिसमयाची ती ते जीवाचं कर्म आहे. आणि कर्मफल प्रतिसमय जे काही आत्म्याचा परिणाम आत्म्यामध्ये भोगतो तो परिणाम म्हणजे कर्मफल चेतना. आणि ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाची अनुभूती होणं ही ज्ञान चेतना. सध्या ही थोडक्यात आपण व्याख्या बघितलेली आहे. याच्या विस्तृत वर्णनात आपल्याला नंतर जायचं आहे. गाथा बघा 123 नंबरची. परिणमदी चेदनाये आदा पुनचेदना तिधाभिमदा सा पुननाने कम्मे फलमिवा कम्मणो भणिदा. परिणमदी चेदनाये आदा पुनचेदना तिधाभिमदा सा पुननाने कम्मे फलमिवा कम्मणो भणिदा. आदा चेदनाये परिणमदी. हा आत्मा चेतन रूपाने परिणमतो. कारण चेतना हे आत्म्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे प्रतिसमय प्रत्येक भावामध्ये चेतना ही अनुस्यूत आहे. चेतना गर्भितच असतं. कोणताही परिणाम असेल तर तो चेतनेनी संयुक्त असाच परिणाम असतो. म्हणून आत्मा चेतना रूपाने परिणमतो. आणि पुन्हा सा चेतना तिधा अभिमता. आणि ती जी चेतना आहे ही 3 प्रकारची मांडली गेली आहे. 3 प्रकारची कथन केल्या गेलेली आहे. पुनसा नाणे कोणती 3 प्रकार तर ज्ञान चेतना, कम्मे कर्मचेतना आणि नो कर्म फलमी भणिदम आणि नो कर्म फल विषयक चेतना. म्हणजे चेतनेची त्रिविध रूप कोणती आहे तर एक ज्ञान चेतना, दुसरी कर्म चेतना आणि तिसरी कर्म फल चेतना. या ठिकाणी चेतना ही एकरूप बघायची आहे. पहिल्यांदा दृष्टी तर आम्हाला चेतना एकरूपतेकडे द्यायची आहे की ती आपल्या आत्मपरिणामाचं उल्लंघन करत नाही. चेतना आत्म्याशी संबंधितच आहे या दृष्टीने चेतना बघायची आहे. आणि ज्या अर्थी निश्चयाने चैतन्य हा आत्म्याचा आपल्या सर्व धर्मांमध्ये व्यापून असणारा स्वभाव आहे. आत्म्याची कोणतीही पर्याय घेतली तर त्या प्रत्येक पर्यायीमध्ये आणि प्रत्येक गुणामध्ये चेतना व्यापून आहे. ज्ञान गुण घेतला तर चेतना आहे, दर्शन गुण घेतला तरीही चेतना त्या ठिकाणी गर्भित आहेच. म्हणजे ज्या प्रदेशावर ज्ञान आहे त्याच प्रदेशावर दर्शन गुणही आहे. म्हणून ही चेतना सर्व गुणांमध्ये आणि सर्व अवस्थांमध्ये पर्यायींमध्ये व्याप्य असणार आहे आणि असाच तिचा स्वभाव आहे. म्हणजे चेतना प्रतिसमय त्या पर्यायीमध्ये अभिव्यक्त होते हा तिचा स्वभावच आहे. त्या अर्थी चेतना हेच आत्म्याचं स्वरूप आहे. कारण जे स्वरूप असतं ते प्रतिसमय प्रत्येक अवस्थेत विद्यमान असतंच. त्याचा अंश काही ना काही त्या पर्यायीमध्ये विद्यमान असतोच असतो. म्हणून आत्मा आणि चेतना अशा प्रकारे आत्म्याचं स्वरूपच मुळात चैतन्यमय आहे. त्या रूपाने आत्मा स्वयं परिणमतो. म्हणून चेतना रूपाने आत्मा परिणमत आहे. सारांश जो कोणताही एक आत्म्याचा परिणाम आहे तो चेतनेचे उल्लंघन करत नाही. आणि ही चेतना ज्ञान कर्म आणि कर्मफल रूपाने 3 प्रकारची आहे. येथे ज्ञान परिणती म्हणजे ज्ञान चेतना, कर्म परिणती म्हणजे कर्म चेतना आणि कर्म फल परिणती म्हणजे कर्म चेतना समजावी. अशा तऱ्हेची ही आपण या ठिकाणी गाथा बघितली. आता या गाथेचा आपण थोडक्यात अर्थ बघू की निश्चयाने आत्मा द्रव्यकर्माचा अकर्ता आहे
आत्मा केवळ आपल्या चेतना रूपाने परिणमतो. आत्म्याचं स्वरूप चेतना रूपच आहे, कारण चेतना हे आत्म्याच्या सर्व पर्यायींमध्ये व्यापक आहे. आत्मा चेतन रूपानेच परिणमतो. ही चेतना ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना रूपाने 3 प्रकारची आहे. इथे चेतनेचे हे 3 प्रकार निश्चयाने सांगितलेले आहे. म्हणून हे आत्म्याच्या शुद्ध रूपातही घटित होतात आणि आत्म्याच्या अशुद्ध रूपातही घटित होतात. म्हणजे जेव्हा आम्ही शुद्ध कर्मचेतना बघतो त्यावेळेला ती अर्हंत आणि सिद्धांमध्ये देखील लावता येते. थोडं विवक्षा भेदाने बोलणारच आहोत आपण, पण पहिले लक्षात घ्या की ही चेतना तिन्ही म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध अशा पर्यायीमध्ये घटित होते. जेव्हा कर्मचेतना म्हटली जाते तर शुद्ध रूपामध्ये जेव्हा बघितली जाते त्यावेळेला प्रतिसमय असणारा परिणाम यालाच कर्मचेतना म्हटली जाते. आणि ही चेतना इव्हन अर्हंत सिद्ध अवस्थेमध्ये देखील शुद्ध रूपामध्ये विद्यमान असते. ज्ञानाची परिणती ही ज्ञान चेतना आहे. ज्ञानाचं कार्य अर्थात परिणती म्हणजे कर्मचेतना आहे आणि ज्ञानाच्या कार्याचं फल अनुभवन म्हणजे कर्म फल चेतना आहे. अशुद्ध स्थितीमध्ये ज्ञानाव्यतिरिक्त अन्य भाव म्हणजे मी आहे अशी चेतनेची जी परिणती म्हणजेच ती ज्ञान चेतना न राहता अज्ञान रूप चेतना होते. वास्तविकतः जेव्हा अशुद्ध आत्म्याचं उपादानगत योग्यता आहे त्यावेळेला हा स्वतःच्या स्वरूपाला न समजता मी चेतन रूपच आहे अशी याची परिणती न होता मी राग रूप आहे, मी परद्रव्य रूप आहे, मी विकारी आहे, मी पराचा निमित्त आहे, अशा प्रकारची विविध रूपाची ही कर्मचेतना त्याची परिणत झालेली दिसते. आणि अशी ही चेतनेची परिणती म्हणजे वास्तविकता अज्ञान चेतना असते. अशुद्ध स्थितीमध्ये ज्ञानाव्यतिरिक्त अन्य भाव मी करतो ही अशुद्ध कर्मचेतना आहे. ज्ञानाव्यतिरिक्त कोणताही, जर समजा मी म्हटलं की मी दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा करता आहे, मी परजीवांना बिघडवू शकतो, सुधरवू शकतो, किंवा अशा प्रकारचे जे भाव आहे अशुद्ध भाव, विकारी भाव, या विकारी भावांना मी करतो हे म्हणणं ही आहे अशुद्ध कर्मचेतना. आणि अशुद्ध स्थितीमध्ये ज्ञानाव्यतिरिक्त अन्य भावांना मी भोगतो ही अशुद्ध कर्म फलचेतना आहे. 2 तऱ्हेच्या चेतना या ठिकाणी बघायची आहे. शुद्ध रूपाची बघायची आहे आणि अशुद्ध रूपाची बघायची आहे. शुद्ध रूपामध्ये केवळ मी ज्ञानालाच करू शकतो ही याची मान्यता असणार आहे आणि मी ज्ञानालाच भोगू शकतो, पराला भोगू शकत नाही ही याची मान्यता असणार आहे. ती मान्यता त्याची यथार्थ आहे, समीचीन आहे. आणि अशी मान्यता असणारे जीव हे अर्हंत सिद्ध साक्षात आहे आणि सम्यक दृष्टीपासून हे एक देशतः असे मानणारे आहे. आणि आता या व्यतिरिक्त मी ज्ञानाव्यतिरिक्त पराचं करू शकतो. मी अनेक गोष्टी पराच्या कर्तृत्वाच्या अहंकारापोटी मी करतो असं मानतो, करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मी करतो अशी अहंकारीची पुट याच्या जीवनात असतात. ही सगळी अशुद्ध कर्म चेतना आहे. आणि मी पराला भोगू शकतो, परवस्तू मी भोगू शकतो, मी साडीचा भोग घेऊ शकतो, मी घराचा भोग घेऊ शकतो, मी रसना इंद्रियाच्या माध्यमातून अनेक पदार्थांचा भोग घेऊ शकतो. अशा प्रकारची याची जी मान्यता आहे ही अशुद्ध कर्म फल चेतना आहे. थोडक्यात ज्ञानाचं संचेतन म्हणजे ज्ञान चेतना, शुद्ध ज्ञानाचं पर्याय ही झाली कर्मचेतना शुद्ध रूपाची, आणि मी शुद्ध भावाला भोगू शकतो
ही शुद्ध कर्म फल चेतना. सम्यक दृष्टीपासून ह्या चेतना आहेत आणि अरहंत सिद्धांना देखील अशा प्रकारची शुद्ध रूपामध्ये कर्मचेतना आणि कर्मफल चेतना असते. परंतु संसार अवस्थेत मिथ्यादृष्ट अवस्थेमध्ये मात्र अशा प्रकारची ही चेतना राहत नाही. मी पराला करतो आणि पराला भोगतो हा अहंकार, ममकार, भोक्तृत्व आणि कर्तृत्व त्याच्या जीवनात पराचं सातत्याने असतं आणि तो अशुद्ध चेतनेची अनुभूती निरंतर घेत असतो. अशा तऱ्हेने आत्मा हा वास्तविकतः निश्चयने जर बघितलं तर आपल्या ज्ञानाला, ज्ञान वृत्तीला म्हणजे ज्ञानाच्या पर्यायीला आणि ज्ञानावृत्तीच्या फलालाच भोगू शकतो. निश्चयतः आहे. शुद्ध दृष्टीतून हे कथन आहे आणि या ठिकाणी सामान्य कथन केलेलं आहे की कशा प्रकारे ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना ही चेतनेचं उल्लंघन करत नाही. ही एवढीच फक्त सामान्य गोष्ट या गाथेमध्ये सांगितलेली आहे. आणि यावर वृंदावन कवी म्हणतात, आत्म निज चेतन स्वभाव करी, आत्मा निज चेतन स्वभाव करी, प्रणवतु है निहचे निरधार. प्रवर्तित होतो प्रति समय, सो चेतनता तीन भांती है, यो वर्णी जिन चंद उदार. ही आगमामध्ये 3 प्रकारची चेतना सांगितली गेली आहे. ज्ञान चेतना प्रथम बखानी, द्वितीय कर्म चेतना विचार, तृतीय कर्म फल चेतनता है, वृंदावन ऐसे उच्चार. स्वतः वृंदावन कवींनी त्याचं नाव टाकून वृंदावन ऐसे उच्चार या 3 चेतनेला फक्त नाम निर्देश करून या गाथेमध्ये सांगितलंय. याचं वर्णन पुढच्या गाथांमध्ये आचार्य करणार आहे. इथे फक्त 3 प्रकारच्या चेतना आहे एवढंच सांगणं या गाथेमध्ये अभिप्रेत आहे. आणि याचा प्रयोग पहा की मी आपल्याच स्वरूपाला, आपल्याच परिणतीला आणि आपल्याच परिणतीच्या भावाला अनुभवू शकतो. निश्चयाने तर आम्हाला हे मानायचं आहे, श्रद्धेमध्ये अकाट्य विश्वास आमचा आहे की मीच चैतन्य स्वरूप आत्मा आहे. तर माझ्या मर्यादा कोणत्या आहे? मी माझ्या स्वभावाचं निरंतर उल्लंघन करतो आणि त्या स्वतःच्या स्वभावा व्यतिरिक्त अनेक गोष्टी करण्याचा माझा अट्टहास असतो आणि पराला मी भोगू शकतो. ही याची मान्यता अनादी कालापासून आहे. म्हणून या गाथेच्या रूपाने आम्हाला सजग व्हायचं आहे की आमच्या मर्यादा कोणत्या आहे. आत्मा चैतन्य स्वभावी आहे, ज्ञाता द्रष्टा आहे. मग आत्मा काय करू शकतो? तर आत्मा आपल्या स्वरूपामध्येच आपल्याच परिणतीला आणि आपल्याच परिणतीच्या भावाला फक्त करू शकतो. परिणतीला करू शकतो ही कर्मचेतना त्याची, आणि मी त्याच परिणतीला भोगू शकतो ही त्याची कर्म फल चेतना. म्हणून अन्य विकल्प सोडून स्वला अनुभवावे आणि तिथेच विश्राम करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून बाकीचे सगळे विकल्प जितके जितके अनादिकालापासून किंवा आम्ही आत्ताही समजत असतानाही आमच्या मनामध्ये मी केलं नाही तर कसं होईल हा प्रश्न उठतो. अशा प्रकारे तर मला करावंच लागणार आहे, असं तर मी करेलच, हे तर मला भोगायचंच आहे. ही पराविषयीची जी आसक्त बुद्धी आहे ही तरी आम्ही सोडू शकतो का? पुद्गलामध्ये आम्ही काय करत आहे? केवळ पुद्गलाचा संचय आम्ही जीवनात करत आहे. पुद्गला व्यतिरिक्त आम्ही जीवनात आमच्या आत्म्याचं काही भलं बघणार आहोत का? हा विचार आम्हाला अंतरंगामध्ये उठायला पाहिजे आणि या अनुषंगाने आम्ही चिंतन करायला पाहिजे. आता पुढच्या गाथेकडे आपल्याला वळायचं आहे. या गाथेकडे वळण्याच्या आधी आम्हाला चेतना ही त्रिविध रूपात कशी असते याला बघायचंय. थोडक्यात याचं स्वरूप आपण समजून घेऊ. पहिल्यांदा चेतना हे आत्म्याचं
लक्षण आहे पहिल्यांदा. आणि आत्म्याच्या सर्व पर्यायींमध्ये चेतना व्यापक आहे. जीवाची प्रत्येक पर्याय चेतना रूपाचीच असणार आहे. ही चेतना 3 रूपाची दिसते. ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. आम्ही हे नावं तर वारंवार ऐकतो, पण नावं ऐकत असताना 3 दृष्टिकोन अलग अलग चेतनेचे आम्हाला बघायचे. प्रवचनसार मध्ये चेतनेचं स्वरूप थोडं वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. समयसार मध्ये चेतनेचं स्वरूप सांगताना थोडी वेगळी विवक्षा त्यांनी लावलेली आहे. आणि पंचास्तिकाय ग्रंथामध्ये देखील चेतनेचं स्वरूप सांगितलेलं आहे. तिथलीही आम्हाला विवक्षा बघायची आहे. 3 विवक्षा बघायच्या आहे. पण 3 विवक्षा बघत असताना आमच्या समोर प्रवचनसार असल्यामुळे प्रवचनसारची दृष्टी आम्हाला या ठिकाणी मान्य करायची आहे. याचा अर्थ बाकीच्या ठिकाणी सांगितलेले चेतनेचे विविध प्रकार किंवा चेतनेचं लक्षण थोडं वेगळ्या फार पद्धतीने ते तसं नाही असं नाही. ते त्या ग्रंथाच्या अनुषंगाने तसं सांगणं त्याचं क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीने आम्हाला बघायचं आहे. पहिल्यांदा तर आम्हाला ज्ञान चेतना बघायची आहे. ज्ञान चेतना स्वपर पदार्थ असतात. हे विश्व जे आहे या विश्वामध्ये एक आत्मा हा स्वद्रव्य आणि बाकीचे अनंत परद्रव्य असे हे आहेत. आणि यांना जाणताना परस्परांमध्ये ते न मिसळता, म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप पृथक पृथक रीतीने जाणलं. म्हणजे जसं पुस्तक आहे, पुस्तकाचं स्वरूप वेगळ्या रीतीने जाणणं, टेबलाचं स्वरूप वेगळ्या रीतीने जाणणं, जीवाचं स्वरूप वेगळ्या रीतीने जाणणं, पुद्गलाचं स्वरूप वेगळ्या रीतीने जाणणं, असं परस्परात एकमेक न करता, याला म्हणायचं संकर न करता. संकर करायचं नाही, एकमेक करायचं नाही. वस्तू जर वेगळी आहे तर त्या वेगळ्या वस्तूला आमच्या ज्ञानाने तसंच त्या ठिकाणी जाणणं, म्हणून न मिसळता स्पष्ट पृथक जाणणं, याचं नाव आहे अर्थ विकल्प. विकल्प याचा अर्थ आकार सहित वस्तू जाणणं, विकल्प. आणि अर्थ म्हणजे पदार्थ, म्हणजे पदार्थ वेगवेगळे जाणणं, याचं नाव आहे अर्थ विकल्प. पदार्थ वेगवेगळे पृथक पृथक रीतीने जाणणं, याचं नाव आहे अर्थ विकल्प. अर्थ याचा अर्थ पदार्थ. असं हे जे ज्ञान आहे हे केवळ ज्ञान रूप शुद्ध आत्म्याचं संचेतन. म्हणून केवळ मी ज्ञाता द्रष्टा स्वभावी आहे असं माझं स्वतःप्रती असलेलं संचेतन म्हणजे ज्ञान चेतना आहे. आता जोपर्यंत मी आत्मा आहे, केवळ मी आत्म्याच अनुभवू शकतो, मला आत्म्याचं संचेतन आहे असं जोपर्यंत आम्हाला अनुभूती येत नाही तोपर्यंत आमची ज्ञान चेतना नाही. ती अज्ञान रूप परिणत झालेली चेतना असते. आता दुसरी चेतना कर्मचेतना. प्रत्येक समयामध्ये ज्या भावाने आत्मा परिणमित होतो ते त्याचं त्या समयातलं कर्म आहे. समजा आत्ता ज्ञानाचं माझं परिणमन सुरू आहे, जाणण्याचं परिणमन सुरू आहे, तर हे जे माझं जाणन रूप क्रिया आहे हे माझं त्या समयामधलं कर्म आहे. म्हणून कर्त्याची क्रिया ज्याच्यावर पडते त्याला कर्म असं म्हटलं जातं. आत्म्याची क्रिया प्रतिसमय पर्यायीवर पडते, ही पर्याय म्हणजे त्यांचं ते कर्म आहे. यालाच म्हणायचं कर्मचेतना. ही कर्मचेतना म्हणजेच आत्म्याचे प्रतिसमय होणारे परिणाम आहे. ही गोष्ट आता लक्षात घ्या. इथे कर्मचेतनेचा विवक्षित अर्थ आहे हा लक्षात घ्यायचा आहे. आणि हे परिणाम 2 प्रकारचे आहे, एक विकारी परिणाम आणि एक अविकारी परिणाम. जेव्हा अविकारी परिणाम आहे असं म्हणतो, या अपेक्षेने अर्हंत आणि सिद्धांना सुद्धा शुद्ध भाव रूपाने कर्मचेतना आहे. तर संसारी जीवांना ही चेतना विकारी रूपाची
आणि विकारी रूपाची दिसत असताना काही म्हणजे भाव असे आहे शुभ रूप आहे आणि काही अशुभ रूप आहे. म्हणून असं हे विकारी परिणमन दोन रूपात शुभ आणि अशुभ रूपात दिसत आहे आणि याला देखील कर्मचेतना असं म्हटलेलं आहे. नंतर तिसरी कर्म फल चेतना. आत्मा प्रतिसमय आपल्या परिणामांचाच भोग घेतो, ही कर्म फल चेतना आहे. आत्मा पराला भोगू शकतो का हा प्रश्न आता आज तागायत पर्यंत आम्ही अनेक वेळेला याच्यावर चर्चा केलेली आहे की आत्मा कशाचा भोग घेऊ शकतो. आत्मा पराचा भोग घेऊ शकत नाही, कारण अशुद्ध निश्चयनयानी म्हटल्या जातं की हा आपल्या सुखदुःख परिणामांचा भोग घेतो. आत्मा काय भोगतो? आत्म्याला काय भोगता येऊ शकतं? पुद्गल द्रव्य आत्मा भोगू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ही आम्हाला अंतःकरणपूर्वक स्वीकारायची आहे. आम्हाला सुखदुःखाचं जे वेदन होत आहे यालाच हा प्रतिसमय भोगतो आहे, पण तोही अशुद्ध निश्चय नयानी हा भोगतो आहे. आणि जर त्याही वेळेला बघितलं की जर आम्ही आमच्या आत्मस्वभावात लीन असू तर आत्मा काय भोगत आहे, तर आत्मा स्वतःच्या ज्ञान स्वभावालाच भोगत आहे. उदाहरण आठवा, जेव्हा एखाद्या मुनींवर उपसर्ग होतो, उपसर्ग होत असताना ते काय भोगत आहे याचा विचार करा. याचा विचार केला तर ते जे त्यांचं असाता कर्माचा उदय आहे आणि त्या रूप त्यांची जी काही त्या ठिकाणी परिणती घडते आहे त्या परिणतीचा परिणाम अशुद्ध निश्चयाने भोग घेत आहे असं दिसत असलं तरी देखील ते स्वतःच्या त्याही वेळेला मी केवळ आत्मतत्व आहे, मी माझ्या ज्ञानालाच भोगू शकतो याचा रसास्वादच ते त्या ठिकाणी घेत आहे. म्हणून ते त्याही समयात आपल्या ज्ञानाचाच भोग घेतात आणि हेच नय शुद्ध निश्चय नय आहे. कारण आम्हाला हेच बघायचंय जीवनामध्ये आम्ही काय भोगू शकतो, तर आमचा जो स्वभाव आहे याचाच आम्ही भोग घेऊ शकतो. अशुद्ध व्यवहार नयानी किंवा निश्चयनयानी हा जीव रागद्वेषाला भोगतो असं म्हटल्या जातं, किंवा हर्ष विषाद रूप परिणाम त्याचा भोग घेतो किंवा सुखदुःख परिणामाचा भोग घेतो. आणि असद्भूत व्यवहार नयानी मी परवस्तू भोगली असं म्हटल्या जातं. आणि ही विवक्षा, तिन्ही विवक्षा आम्हाला बघायच्या आहेत. आणि म्हणून आत्मा प्रतिसमय ज्ञानाचाच भोग घेऊ शकतो या रूपाने त्यांची जी कर्मफल चेतना आहे ही शुद्ध भाव रूप आहे आणि त्याचं फळ निराकुल सुख आहे. आणि या दृष्टीतून पाहिलं तर ही कर्मफल चेतना अर्यंत सिद्ध अवस्थेतही आहे, कारण तिथेही ते आपल्या ज्ञानाचीच अनुभूती घेतात आहे. ज्ञानाचाच निरंतर निरंतर अमर्याद असीम आनंद ते अनुभवत आहे. आणि संसारी अवस्थेत जसं शुभाशुभ भावांचा हा करता म्हटल्या गेला त्याप्रमाणे शुभाशुभ भावांचं जे फल आहे ते सांसारिक आकुलता रूप सुखदुःख त्याचा हा भोग घेताना दिसतो. अशुद्ध निश्चय नयानी तर आम्ही म्हणू शकतो असं, आणि उपचरित नयानी तर आम्ही पर वस्तू पण आत्मा भोगतो असंही म्हणू शकतो. पण नय विवक्षा जर आम्हाला समजली तर ते उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे, म्हणून त्याचा वाच्य जसाच्या तसा समीचीन समजायचा नाही. आणि या दृष्टीने संसारी जीव हे इंद्रियजन्य सुखदुःख रूप कर्मफलाचाच भोग घेतात, अशीच त्यांची कर्मफल चेतना आहे. मला वाटते 3 गोष्टी आपल्याला आता या ठिकाणी डिटेलमध्ये लक्षात आल्या असेल की कशा तऱ्हेने ह्या चेतना त्या ठिकाणी आचार्यांनी कथित केलेले आहे. आता जी आपण ज्ञान चेतना बघितली, या ज्ञान चेतनेमध्ये स्व आणि पर असे 2 शब्द आले.
मग आता स्वपराला पृथक रूपाने जाणणं म्हणजे अर्थविकल्प किंवा ज्ञान चेतना आहे. आणि ही चेतना सम्यक दृष्टी जीवांपासूनच पुढे असते. मिथ्यात्व अवस्थेत ही चेतना ज्ञान चेतना नसते. त्यांना कर्मचेतना, अशुद्ध कर्मचेतना आणि अशुद्ध कर्म फल चेतना असते. ज्ञान चेतनेची सुरुवात ही चौथ्या गुणस्थानापासूनच्या पुढच्या जीवांना प्राप्त आहे. आता ते स्व आणि पराला जाणतात, पृथक रूपाने जाणतात, अशी त्यांची ही ज्ञान चेतना आहे. यावर जर कुणाचा असा प्रश्न असेल, कसा की आम्ही केवळ आत्म्याला जाणतो, ज्ञानी आहे तर जाणेल कशाला, केवळ आत्म्याला जाणतो, पराला किंवा विकाराला आम्ही जाणत नाही. तर हे शक्य नाही, कारण ज्ञान स्व पर प्रकाशी आहे. स्वला तो जाणत आहे स्वरूपाणी, त्यावेळेला पराला देखील ते ज्ञान जाणत आहे पररूपाणी. म्हणून त्या ज्ञानामध्ये युगपद स्व आणि पर प्रतिबिंबित झालेले आहेत. म्हणून एकाला फक्त जाणणं नाही, स्वला जाणत असताना आम्ही विकाराला जाणत नाही, पराला जाणत नाही, असं संभवनीय नाही. आणि म्हणून त्यांनी आत्म्याला देखील यथार्थ जाणलं नाही असंच म्हणावं लागेल. आणि कुणी असं म्हणत असेल की आम्ही पराला जाणलं, निमित्ताला जाणलं, विकाराला जाणलं, पण आम्हाला ज्ञात होत नाही, तर तरीही तो खरा सम्यक दृष्टी असू शकत नाही. तर त्यांनी पराला जर यथार्थ जाणले आहे तर तो स्वला देखील यथार्थ जाणणाराच असणार आहे. स्वतःला जो यथार्थ जाणतो त्याच्याच ज्ञानामध्ये परपदार्थ देखील यथार्थ ज्ञात होतात. परपदार्थाचं ज्ञान स्व आत्म्याच्या जागृतीशिवाय होतच नाही. म्हणून सम्यक दृष्टी जीव हा स्व आणि पर यांना युगपद जाणतो. स्वपर प्रकाशक ज्ञान आहे आणि युगपद जाणतो. ही ज्ञानाची लब्धी आणि उपयोग रूप दशा आहे. हा भाव वास्तविकतः प्रवचनसार ग्रंथामधला नाही आहे, पण तरीही त्या अनुषंगाने आम्हाला हे प्रकरण पूर्णतः थोडं समजावं या दृष्टीने आम्हाला थोडा इथे फोकस करायचा आहे. लक्षात असेल तर थोडं कानावरून गेल्यावर आपल्याला त्याचे शब्द परिचित होतील. आणि दुसरा आहे उपयोग रूप पर्याय. आणि ही दोन्ही लब्धी आणि उपयोग असा ह्या ज्ञानाचा पर्याय जो आहे, हा पर्याय मात्र एकच असणार आहे आणि त्यासाठी एकच समय पण अभिप्रेत आहे. जेव्हा ज्ञानाचा उपयोग स्वशी केंद्रित असतो तेव्हा परवस्तू, निमित्त इत्यादिकांचं ज्ञान लब्धी रूप आहे. आणि जेव्हा परपदार्थांचा उपयोग आहे तेव्हा स्वचा लब्धीरूप ज्ञानाचा सद्भाव त्याच पर्यायीत आणि त्याच समयात आहे. आपण उदाहरण बघू शकतो. राम क्षायिक सम्यक दृष्टी होते. क्षायिक सम्यक दृष्टी होत असताना जेव्हा ते लढण्यासाठी सज्ज झाले त्यावेळेला त्यांचा उपयोग हा पराशी केंद्रित झालेला होता, पण तरीही स्वजागृती रूप लब्धी रूप स्वतःचं ज्ञान त्यांच्या जीवनात त्या समयात त्या पर्यायीत निश्चितपणे विद्यमान होतं. जेव्हा ते आत्मतल्लीन होते, सामायिकामध्ये असतील किंवा चिंतनात असतील, त्यावेळेला परज्ञ उपयोग त्या ठिकाणी असत होता. म्हणजे अशा तऱ्हेने लब्धी आणि उपयोग अशा तऱ्हेने ही ज्ञानाची पर्याय त्यांची त्या ठिकाणी सम्यकदृष्टीच्या जीवनामध्ये विद्यमान असणार आहे. ही ज्ञान चेतना चौथ्या गुणस्थानापासून अपेक्षेने आम्हाला लावावी लागते. आणि ही लब्धिरूप ज्ञान चेतना ही सर्वच सम्यक दृष्टी जीवांच्या जीवनात असतेच असते.
जेव्हा जेव्हा सम्यक्त्व आहे असं म्हणतो त्यावेळेला ही लब्धिरूप ज्ञान चेतना असतेच, भलाई तो त्या समयात परवस्तूला जाणत असेल. आणि ही जी ज्ञान चेतना आहे ही ज्ञान गुणाची पर्याय आहे, सम्यक दर्शनाची पर्याय नाही. लब्धिरूप ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाची क्षयोक्षम रूप अवस्था आहे. आणि उपयोग रूप अवस्था जेव्हा म्हणतो, उपयोग रूप चेतना, त्यावेळेला ती ज्ञानाचा नेयाशी जोडणी रूप प्रवृत्ती असते. तर अशा तऱ्हेने हा विषय आपल्याला थोडा जरी कदाचित नवीन ऐकलेला असेल तरी देखील प्रवचन सारच्या दृष्टीतून हा विषय थोडा आपल्याला समजणं गरजेचं होतं. म्हणून याचा थोडा जास्तीचा उहापोह या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आणि नंतर आपण उद्याच्या याच्यामध्ये पुढच्या गाथेवर वळू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्चायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना